नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण शहरात श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा व महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण शहरात श्री सदस्यांनी आज पेण शहरात स्वच्छता मोहीम राबवली। यामध्ये पेण तालुक्यातील शेकडो श्री सदस्य सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेमध्ये शेकडो टन ओला व सुका कचरा संकलित करून नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्प येथे नेण्यात आला। पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले। यावेळी नगरसेवक अभिराज कडू, अजय क्षीरसागर, मितेश शहा, नगरसेविका पल्लवी कालेकर, अस्मिता पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य अधिकारी दयानंद गावंड, लेखापाल किरण शहा उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विना कोणत्याही विना प्रसिद्धी सेवाभाव, कोणताही गाजावाजा न करता हजारो स्त्री सदस्य मनापासून स्वच्छतेचं व्रत स्वीकारताना दिसत आहेत। कोणत्याही ठिकाणी आज शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही भेट देतोय, प्रत्येक ठिकाणी स्त्री सदस्य मनापासून भक्तिभावाने या स्वच्छता मोहीम हातात घेताना दिसत आहेत। बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जिथे गर्दी असते तिथे गोंधळ असतो, पण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण जगाला दाखवून दिलंय, जिथे भक्ती आणि शक्ती असेल तिथे हजारो लोकांमध्ये सुद्धा शांततेत क्रांती घडवता येते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सर्व स्त्री सदस्य मनापासून शहरात हातात झाडू घेऊन आपलं शहर स्वच्छ करतात, शहर चकाचक करतात। यामागे यांची सर्वात मोठी भक्ती आहे आणि म्हणून सर्व स्त्री सदस्यांचे मी मनापासून आभार मानते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी चालू केलेलं कार्य, आज डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी असतील, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी असतील, यांनी सुद्धा हे कार्य असंच पुढे नेत चाललंय। हे कार्य म्हणजे स्वच्छतेची असलेली एक चळवळ आहे, संस्काराची असलेली एक चळवळ आहे आणि म्हणूनच तमाम मी पेणकरांना विनंती करेन की अप्पा स्वारींचा, सचिनदादा स्वारींचा आणि नानासाहेब धर्माधिकारी यांचा हा समाज घडवण्यासाठी घेतलेला जो आदर्श आहे, हा आदर्श शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आंतरिक मनाच्या स्वच्छतेबरोबर भौतिक स्वच्छता पण गरजेची आहे। जर शहर स्वच्छ असेल तरच शहर निरोगी राहील। यासाठी आपण सुद्धा या संस्थानाचा आदर्श घेऊन आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वजण पुढे येऊया। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे स्वच्छतेसाठी काम करतंच, पण समाज घडवण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करून हजारो कुटुंबांना व्यसनातून मुक्त करून त्यांना सन्मानित दाखवण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडं लावणं नाही तर ती झाडं जगवणं या दृष्टीने काम करून लाखो झाडं लावण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं आहे। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा कशी पुरवली जाईल यासाठी हे प्रतिष्ठान काम करतंय। तर त्याच बरोबरीने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण का ते जीवन दान देतं आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं देशातलं सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर करून रक्त संचलन करण्याचा विक्रमी नोंद या प्रतिष्ठानावर केली आहे। आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचं जे कार्य आहे त्या कार्याला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सुद्धा स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात सगळ्यात जास्त योगदान देणारं सगळ्यात मोठं प्रतिष्ठान हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान म्हणून या प्रतिष्ठानाचं कौतुक केलं आहे। सर्व स्त्री सदस्यांचे मी मनापासून आभार मानते। खरं तर आभार मानायला शब्द पण नाही आहे। मी त्यांच्या चरणी कोटी कोटी नतमस्तक होते आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे हे योगदान तेव्हा पूर्ण होईल ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मंडळी, सर्व पेणकर हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज तेवढाच प्रयत्न करू। माझं घर, माझं कुटुंब आणि घरासमोरचा परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी संपूर्ण शहर स्वच्छ राहण्यासाठी निश्चितच मदत होईल।
पुन्हा एकदा अप्पा स्वारींना, सचिनदादा स्वारींना मनापासून वंदन करते, नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानून थांबते. धन्यवाद.